आल्टो कारमध्ये अक्षरशः दारूचा साठा। लातूर पोलिसांच्या धडक कारवाईत तब्बल 2300 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या। MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांजरा कारखाना ते चिंचोली रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचलाय। सकाळी 7:30च्या सुमारास संशयास्पद आल्टो कार पोलिसांनी अडवली। कारची झडती घेताच पोलिसांनाही धक्का बसला। कारमध्ये तब्बल 23 बॉक्स आणि प्रत्येक बॉक्समध्ये देशी दारूच्या बाटल्या, एकूण 2300 बाटल्या, ज्याची किंमत तब्बल 92,000 रुपये। दारूच्या वाहतुकीसाठी वापरलेली आल्टो कारही जप्त करण्यात आली। दारू आणि कार मिळून एकूण 2,42,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या प्रकरणी बालाजी प्रभाकर दुडलेवार वय 43 याला ताब्यात घेण्यात आले असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने केली। लातूरमध्ये अवैध दारूच्या धंद्याला पोलिसांचा दणका आणि कारवाईचा हा सिलसिला यापुढेही सुरू राहणार। ग्रामीण संवाद लाईव्ह, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। लातूर जिल्ह्यातील प्रत्येक बातमीसाठी फॉलो करा।